आळंदी शहर म्हटलं तर आज आपण एक आध्यात्मिक शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची ओळख आहे. पण या आध्यात्मिक शहरामध्ये, आळंदी शहरामध्ये अत्यंत भयानक असं खुनाचं तांडव 1 एप्रिल 2026 या दिवशी झालेलं आहे. संपूर्ण घटना काय आहे ती सविस्तरपणे आता आपण समजून घेऊया. आळंदी शहरामध्ये दिवसभर व्यवस्थित सगळे काही गोष्टी सुरू होत्या. नित्याप्रमाणे या शहरामध्ये लगबग सुरू होती. पण 1 एप्रिल 2026च्या रात्री या शहराने अत्यंत भयानक असं रक्ताचं तांडव पाहिलेलं होतं. आळंदीच्या आजूबाजूचा केळगाव हा परिसर आहे. या परिसरामध्ये धनश्री केदारी त्याचबरोबर संगीता केदारी वय वर्ष 41 या मायलेकी राहत आहेत. धनश्रीचं वय आहे फक्त 6 वर्षाचं. संगीता केदारी वय वर्ष 41 या आपला पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून याच परिसरामध्ये असणाऱ्या इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम या करत आहेत. यांना कधी कधी दिवसा तसंच रात्री देखील कामावरती जावं लागतं आणि यांना 6 वर्षाची धनश्री नावाची मुलगी देखील आहे. त्याच्यामुळे मग यांना आपल्या मुलीला कोणाकडे तरी ठेवावं लागतं आणि रात्रपाळीसाठी जावं लागतं. त्याच्यामुळे संगीता या त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या मंगल शिंदे नावाच्या एक आजी आहेत. त्यांचं वय वर्ष साधारणपणे 79 ते 80 असावं अशी माहिती समोर येत आहे. नेहमीप्रमाणे संगीताने आपल्या मुलीला म्हणजे धनश्रीला आपल्या शेजारी राहणाऱ्या एका आजीकडे ठेवलेलं होतं, कारण तिला आज रात्रपाळीसाठी कामावरती जायचं होतं. या आजींचं नाव मंगल शिंदे, यांचं वय वर्ष 79 ते 80 अशी माहिती देखील समोर येत आहे. नेहमीप्रमाणेच शांत मनाने संगीता हिने या हॉस्पिटलचा रस्ता धरलेला आहे. आपल्या कामावरती रुजू झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या घरामध्ये काय होत असणार किंवा काय चालू असेल याची कल्पना संगीता हिला अजिबात नव्हती. नेहमीप्रमाणेच तिने आपलं काम सुरू केलेलं होतं. रात्रभर ती आपल्या कामामध्ये व्यस्त होती. तिचं काम संपल्यानंतर तिने आपल्या घराकडचा रस्ता धरलेला आहे. तिला आपल्या मुलीला भेटण्यासाठी जायचं होतं, त्यामुळे लगबगीने तिने आपल्या घराला जवळ केलेलं आहे. सुरुवातीला तिने ज्या ठिकाणी आपल्या मुलीला ठेवलेलं होतं त्या आजींच्या घराचं दार ठोठावलेलं आहे, परंतु आतून कुठलाही प्रतिसाद येत नव्हता. वेळ होती सकाळी 8:30ची. एव्हाना आळंदी शहर हे पूर्ण गजबजलेलं होतं. सगळी मंडळी उठायला लागलेली होती. त्याच्यामुळे मग संगीताने तिच्या मनामध्ये विचार आलेला आहे की कदाचित आजी आणि नात ह्या दोघीही झोपल्या असतील. त्याच्यामुळे मग संगीताने हलकेच तो दरवाजा उघडलेला आहे. दरवाजा उघडल्यानंतर तिने आतमध्ये प्रवेश केला. समोरचं दृश्य बघून ती थबकलेली आहे आणि जागेवरती कोसळलेली आहे, कारण मंगल शिंदे या 80 वर्षाच्या आजी या दोघीही रक्ताच्या थारोळ्यामध्ये आता पडलेल्या होत्या. अत्यंत मोठा तिने हंबरडा फोडलेला आहे. किंचाळ्या देखील केलेल्या आहेत. या घरामधून येत असलेल्या किंचाळ्या आरडाओरडा बघून या आजूबाजूच्या परिसरातली सगळी मंडळी धावत आलेली आहेत. सगळ्या मंडळींनी या घरामध्ये प्रवेश केला. संगीतासारखीच परिस्थिती या इतर मंडळींची झालेली होती. समोरचं दृश्य अत्यंत भयावह होतं. त्याच्यामुळे मग कोणीतरी तातडीने पोलिसांना फोन करून बोलवून घेतलेला आहे. पोलीस देखील आलेले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी इतर तपास देखील सुरू केलेला आहे. फॉरेन्सिक चाचणी देखील पोलिसांनी सुरू केलेली आहे. या दोन्ही व्यक्तींचा खून कोणी केला असेल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. त्याच्यामुळे या गरीब घरामध्ये काही चोरी झालेला आहे का याबाबत देखील पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळेला असं दिसून आलं की या घरामधून कुठलीही वस्तू चोरीला गेलेली नाही. पोलीस या निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत की कदाचित हा खून हा पूर्ववैमनस्यातूनच झालेला असावा किंवा काही दुश्मनीतूनच झालेला असावा. त्याच्यामुळे मग पोलिसांनी काही बॅकग्राऊंड तपासायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेला असं लक्षात आलेलं आहे की संगीता हिचं दुसरं लग्न झालेलं होतं आणि तिचा दुसरा पती याच्याकडूनच हा खून झालेला असावा अशी प्राथमिक अंदाज पोलिसांना आल्यामुळे मग पोलिसांनी संगीताच्या दुसऱ्या नवऱ्याला तातडीने ताब्यात घेतलेला आहे. अधिक तपास सुरू आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या परिस्थितीचा, एखाद्या घटनेचा, एखाद्या व्यक्तीचा इतका राग कसा काय येऊ शकतो? आपल्यासमोर असणारी व्यक्ती ही 80 वर्षाची आहे. त्याचबरोबर 5 वर्षाची चिमुरडी आहे. या दोन निरपराध व्यक्तींना संपवताना या क्रूर कर्म्याला कसं वाईट वाटलं नसणार हा एक प्रश्न आहे. या सगळ्या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ आपण या भागातून बघत असाल तरी देखील आपल्याला काही अधिक माहिती असेल तरी देखील कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवा. भेटणार आहोत नवीन घटनेसह. धन्यवाद.